हॅलो एव्हरीवन, तर कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर आज जो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिलला 135वी जयंती होती. तर त्या जयंतीच्या निमित्ताने शिवाजी पार्कला 2000 ड्रोनचा एक ड्रोन शो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित. तर काही कारणास्तव म्हणजे आशा भोसलेजींचं निधन झाल्यामुळे तो शो तिथे झाला नव्हता. तर 10 मेला मातृदिनाच्या दिवशी तो शो झाला दादरला शिवाजी पार्कला. 7 ते 10 असा टाईम होता. तर 7:15ला एक ड्रोन शो झाला होता आणि 9:45 वाजता एक ड्रोन शो झाला होता. आणि त्यानंतर खूप सारी छान अशी भीमगीतं होती आणि सर्व छान असा एकदम मोठा कार्यक्रम होता. तर आम्ही पण गेलो होतो त्या कार्यक्रमाला आणि त्याचा एक छोटासा असा व्हिडिओ केलेला आहे मी आणि तो तुम्हाला दाखवत आहे. जे लोक तिथे गेले नव्हते तो शो पाहण्यासाठी, तर त्यांच्यासाठी हा एक छान अनुभव असणार आहे. घर बसल्या या व्हिडिओमार्फत पूर्ण ते 14 मिनिटाचा जो ड्रोन शो होता तो बघण्याचा. आणि ऑर्गनाईज ज्यांनी केलं होतं त्यांचे खूप खूप आभार. संजय शिरसाट शिवसेनेचे आपले आमदार आहेत, तर त्यांनी हा शो ऑर्गनाईज केला होता आणि त्यांची मुलगी या दोघांनी मिळून हा शो ऑर्गनाईज केला होता. आणि त्यांनी आता शाश्वती दिलेली आहे की तर 13 एप्रिलला रात्री हा ड्रोन शो दरवर्षी होणार आहे. तर पहिलं हे वर्ष होतं आणि खूप सुंदर अनुभव होता आणि एकदम छान प्रकारे मांडला होता टॉपिक बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधी आणि खूप छान असं वाटलं. लोकांचा उत्साह छान वाटला. सर्व एकदम मस्त ऑर्गनाईज केलं होतं. एकदम छान सुरळीतपणे पार पडलं. खूप मोठमोठे अतिथी तिथे आले होते. आणि एक छान अजून एक गोष्ट अशी छान वाटली ती म्हणजे फक्त बौद्ध धर्माचे किंवा एका विशिष्ट धर्माचे लोक तिथे नव्हते. परप्रांतीय पण होते, UP बिहारवाले होते. त्यानंतर खूप सारे प्रोफेशनल छान शिकलेले असे वेगळ्या जातीचे, आता मी जात नाही कोणाची सांगू शकत किंवा काय, पण मराठी तर ते लोक नव्हते. ते लोकसुद्धा येऊन तिथे बसले होते काय चाललं आहे वगैरे बघण्यासाठी. थोडेफार गुजराती लोक होते तिकडे. तर अशा प्रकारे खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम झाला. तर हा पूर्ण शो मी तुम्हाला आता पुढे दाखवत आहे. तर हा जो पूर्ण कार्यक्रम आहे तो मी इथे शूट केलेला आहे आणि तो तुम्हाला मी आता दाखवत आहे. तर एकदा नक्की बघा तो पूर्ण कार्यक्रम आणि तुम्हाला कसा वाटला हा ड्रोन शो. मला व्यवस्थितपणे पहा, पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि मला नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला. तो थोडंफार 19-20 झालं असेल शूटिंग दरम्यान, पण जेवढं मला कॅप्चर करता आलं तेवढं मी केलेलं आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. आयुष्य बदलून गेली. बुद्धिमत्ता म्हणजे काय असते याचा आदर्श म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समता म्हणजे काय, सामाजिक न्याय म्हणजे काय, संघर्ष म्हणजे काय याचा आदर्श म्हणजे ही महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज अवघी ही मुंबापुरी, ही मुंबई नगरी साक्षी होणार आहे. खास करून या दादर परिसरातल्या इथे उपस्थित आपल्या सगळ्यांना आणि इथपासून कदाचित सीलिंग पर्यंत जे रहिवासी आता बाहेर असतील त्या सगळ्यांना हा नेत्र दीपक असा सोहळा पाहता येणार आहे, अनुभवता येणार आहे. आनंद याचे आपण साक्षीदार होणार आहोत. अशा पद्धतीची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आधारित ही पहिलीच कलाकृती आहे. शिक्षण हे एकच शस्त्र, हाती धरून मानव कुठल्याही संकटावर मात करू शकतो हा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सर्वांना दिला. स्वाभिमान दिला, जगण्यासाठीचा मार्ग दाखवला, समतेचा विश्वास दिला आणि या आधुनिक भारताची काया झाली. या संविधानावर झाली, त्या संविधानाचे शिल्पकार केलेले महामानव
बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अध्याय, प्रत्येक वर्ग हे तेजस्वी आहे. त्या तेजस्वी महामानवाची ही यशोगाथा आज आपल्यापर्यंत ड्रोनच्या माध्यमातून आगळ्या पद्धतीने पोहोचते आहे. इथे उपस्थित प्रत्येकाला आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवावासा वाटेल असा हा केवळ सोहळा आहे. आकाशावर रंगवलेली एक सीमारेषांची चौकट नाही, तर ती असंख्य भाषा, विविध धर्म आणि जाती जमातींच्या गुंतागुंतीतून आकार घेतलेली आणि संस्कृतींच्या अखंड प्रवाहाने समृद्ध झालेली एक दिव्य जिवंत चेतना आहे. या विविधतेच्या विराट सागरातही एकात्मतेची अखंड ज्योत तेवत ठेवणारे जे अमृत आहे ते म्हणजे भारतीय संविधान. या संविधानाचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक असा महामानव ज्यांच्या विचारांची उंची हिमालया एवढी भव्य, ज्यांच्या संघर्षाची गाथा समुद्रा एवढी अथांग आणि ज्यांच्या कार्याची किमया आकाशा एवढी व्यापक आहे. संविधानाच्या प्रत्येक ओळीतून उलगडणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी ही केवळ कायद्यांच्या चौकटीपुरती मर्यादित नाही, तर ती एका आदर्श समाज रचनेची जिवंत प्रतिमा आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांच्या आधारावर त्यांनी असा भारत घडवण्याचा ध्यास घेतला जिथे प्रत्येक नागरिकाला आपलं अस्तित्व अभिमानाने जगता येईल. त्यांनी केवळ संविधानाची रचना केली नाही, तर एक असा भारत निर्माण केला जो प्रगत, न्यायप्रिय आणि समताधिष्ठित असेल आणि जिथे आधुनिक भारताची बीजे पेरली जातील. ज्या महामानवाने देशाच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण मात्र अत्यंत कठीण, वेदनांनी आणि अपमानाने भरलेलं होतं. अस्पृश्यतेच्या काळोख्या सावटाखाली त्यांना शाळेत वेगळं बसवलं जाईल. पाण्याच्या एका थेंबासाठी त्यांना वंचित ठेवलं जाईल. परंतु या सगळ्या अन्यायाच्या जखमांमध्येही त्यांच्या अंतःकरणात परिवर्तनाची तेजस्वी ज्वाला धगधगत होती. त्यांना ज्ञात झालं होतं की शिक्षण हेच ते शस्त्र आहे जे अज्ञानाच्या अंधाराला चिरून टाकतं आणि माणसाला स्वाभिमानाने जगण्याची ताकद देतं. या जिद्दीच्या जोरावर ज्ञानाचा अखंड प्रवास सुरू झाला. मुंबईच्या शाळांपासून ते कोलंबिया युनिव्हर्सिटी, ग्रेस इन आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या जागतिक दर्जाच्या संस्थांपर्यंत त्यांनी डबल डॉक्टरेट आणि बॅरिस्टर ऍट लॉ या उच्चतम पदव्या संपादन करून ज्ञानाच्या आकाशाला गवसणी घातली. त्या काळात इतक्या उच्च शिक्षणाची किमया साधणारे ते एकमेव भारतीय ठरले. आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर परदेशात सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातृभूमीची निवड केली. मात्र भारतात परतल्यावर त्यांना जातीच्या कारणामुळे बडोद्यामध्ये राहण्यासाठी छप्परही नाकारलं गेलं. पण अपमानापुढे झुकण्याऐवजी त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला. त्यांच्या कार्याची दखल घेत छत्रपती शाहू महाराजांनी 1920 साली त्यांना नव्या युगाचा नेता म्हणून गौरवलं आणि तिथूनच सामाजिक क्रांतीची नवी पहाट सुरू झाली. 1927 साली घडलेला महाड सत्याग्रह हा केवळ पाणी पिण्याचा हक्क मिळवण्यासाठीचा लढा नव्हता, तर तो मानवी स्वाभिमानासाठी उभारलेला पहिला महान संग्राम होता. 1927 साली महाड येथे झालेला चौदार तळे सत्याग्रह, त्यानंतरचा काळाराम मंदिर सत्याग्रह हा संघर्ष तर श्रद्धा आणि समानतेच्या संगमावर उभा राहणारा ऐतिहासिक टप्पा ठरला. हा केवळ पाण्याच्या हक्कासाठी नव्हता, तर मानवी स्वाभिमान, समानता आणि सामाजिक न्यायासाठी उभारलेला पहिला महान सामाजिक संग्राम होता.
1930 ते 1932 या कालखंडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुलमेज परिषदेमध्ये सहभाग घेत वंचित, पीडित आणि शोषित समाजाचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवला. अन्हालिसच्या मूळ पायालाच हादरा दिला. त्यांनी निर्भीडपणे सांगितलं की जोपर्यंत जात अस्तित्वात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही फुलू शकत नाही. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तर हिंदू म्हणून तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा, समतेसाठी लढण्याचा संकल्प होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष केवळ सामाजिक परिवर्तनापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही वेदना, त्याग आणि कठोर परीक्षांनी भरलेला होता. रमाबाई आंबेडकर एक शांत, संयमी पण अतूट सामर्थ्याची मूर्ती. नारीच्या छायेतही त्यांनी कधीही तक्रार केली नाही. योग्य उपचारांच्या अभावामुळे आपल्या लेकराला गमावण्याचं असह्य दुःख त्यांना सोसावं लागलं, तरीही या दुःखाने त्या खचल्या नाहीत. उलट आपल्या पतीच्या महान ध्येय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांच्या वेदनांना वाचा फोडली नाही, तर त्या प्रत्येक माणसासाठी आवाज उठवला ज्याच्यावर अन्याय झाला, जो शोषित होता आणि ज्याला आपल्या कष्टांचं योग्य मूल्य मिळत नव्हतं. कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी थेट आवाज उठवला आणि खोटी पद्धती या अन्यायकारक व्यवस्थेच्या मुळावर घाव घालत त्यांनी शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग खुला केला. कामगार मंत्री म्हणून शपथ घेताना 8 तासांचा कामाचा दिवस, साप्ताहिक सुट्टी, किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेचे हक्क केंद्रबिंदू होती. म्हणूनच त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला, शिक्षणाला प्रथम दर्जा दिला. बालविवाह, विधवांचं अमानुष शोषण या सर्व कुप्रथांविरुद्ध त्यांनी प्रखर आवाज उठवून समानतेचा हक्क दिला. कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार, मालमत्तेत समान हक्क आणि वैयक्तिक आयुष्यात स्वायत्तता मिळवून देत अशा अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला. तसंच कामकाजी महिलांसाठी मातृत्व रजा आणि समान कामासाठी समान वेतन या केवळ सुधारणा नाही, तर स्त्रीच्या सन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा नवा अध्याय होता. कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार, मालमत्तेत समान हक्क आणि वैयक्तिक आयुष्यात स्वायत्तता मिळवून दिली आणि या अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला. 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. या जबाबदारीला न्याय देत त्यांनी भारतीय संविधान या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती केली, जो जगातील सर्वश्रेष्ठ संविधानांपैकी एक आहे. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समानतेचा हक्क, अस्पृश्यतेचा अंत आणि सर्व प्रकारच्या भेदभावावर कठोर बंदी घालून मानवाधिकार केवळ कायद्याच्या चौकटीत न ठेवता प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवले. तसंच समता, करुणा आणि प्रज्ञेच्या प्रकाशात त्यांच्या आत्मसन्मानाला एक नवी उंची प्राप्त करून दिली. महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा स्रोत होते. त्यांच्या विचारांच्या मुळाशी असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ज्ञानातूनच सापडली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर इतिहासाला वळण देणारा तो निर्णायक क्षण आला. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध
इतिहासात नोंद झाली. त्यांनी केवळ संविधानाची निर्मिती केली नाही, तर एका सशक्त, न्यायप्रिय आणि एकात्म राष्ट्राचा पाया रचला. म्हणूनच ते केवळ एका समाजाचे नेते नाहीत, तर संपूर्ण भारताचे राष्ट्र निर्माते आहेत. अशा या महान विभूतीचे, या युग पुरुषाचे आपण आज कृतज्ञतेने स्मरण करूया आणि अभिमानाने, आत्मसन्मानाने आणि एकतेच्या भावनेने म्हणूया, जय भीम, जय भीम, जय भीम. सुटला असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर तर आपण कराच, पण त्याचबरोबर जय भीमचा नारा करूया. जय भीम, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. 2002 आकाशामध्ये आपल्यासाठी ही नेत्रदीपक अशी कलाकृती साकार करत होते आणि हा अतिशय आगळा वेगळा नेत्रदीपक असा सोहळा आपण या महाराष्ट्राच्या